नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला घट कधी उठवावे, उपवास कधी सोडावा आणि उपवासामध्ये हाच पदार्थ खाऊन सोडावा, तर आपण सर्वच माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। सध्या आपल्याला प्रश्न पडलेला आहे की यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे घट कधी उठवायचे आहेत, घट उठवायचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच ज्यांनी उठता बसता उपवास केला असेल त्यांनी उपवास कधी धरायचा आहे आणि कधी सोडायचा आहे, ज्यांनी नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास केला आहे त्यांनी कधी सोडायचा आणि उपवास कोणत्या पदार्थ खाऊन सोडायचा, जेणेकरून आपल्याला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळू शकेल। तर ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। गुरुवारी 3 ऑक्टोबरला सर्वांनी आपापल्या घरी घटस्थापना केलेली आहे, घट बसवले असेल, अनेक जणांनी उपवास केलेले असतील, सगळ्यांची सेवा चालू असेल। नवरात्रीचे हे 9 दिवस इतके पवित्र आणि सात्विक असतात की आपापल्याला हे 9 दिवस कसे जातात हे कळतही नाही आणि बघता बघता नवरात्रीचे हे 9 दिवस संपत देखील आलेले आहेत। तर यावर्षी एक असा विशेष योगायोग झालेला आहे की तो म्हणजे खंडे महानवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे उपवास कधी सोडायचा आहे आणि घट कधी उठवायचे आहेत। कारण काही जण आपापल्या परंपरेनुसार नवमीला तर काही जण दसऱ्याला घट उठवतात, पण शक्यतो महाखंडे नवमी ज्या दिवशी येते त्या दिवशीच घट उठवले जातात। पण तुमच्याकडे जर पूर्वीपासून नवमीला घट उठवत असतील तर तुम्हाला नवमीला घट उठवायचे आहेत आणि ज्यांनी पहिल्यांदा घटस्थापना केलेली असेल किंवा ज्यांना माहिती नसेल की आपल्याकडे पूर्वीपासून कधी घट उठवतात तर त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशीच घट उठवायचे आहेत। कारण शास्त्रानुसार नवरात्र उत्पान शनिवारी 12 ऑक्टोबर या दिवशी आहे। आता घट उठवण्याचा शुभ मुहूर्त आहे तर शनिवारी 13 ऑक्टोबरला दसरा आहे, पण शनिवारी दशमी तिथी ही 12 तारखेला सकाळी 10:58 सुरू होते, म्हणजे सकाळी 11 वाजता सुरू होते ते दुसऱ्या दिवशी सकाळी 13 तारखेला 9:08 संपते। त्यामुळे जे लोक दसऱ्याला घट उठवणार आहेत त्यांनी शनिवारी 12 तारखेला सकाळी 11 नंतर घट उठवायचे आहेत, कारण सकाळी 11 नंतर दशमी तिथी चालू होते। याच दिवशी तुम्ही विजय मुहूर्तावर पण घट उठवू शकता। शनिवारी 12 ऑक्टोबरला दुपारी 2:22 पासून ते दुपारी 3:09 असणार आहे, हा विजय मुहूर्त आहे। त्याचबरोबर सकाळी 11 नंतर देखील कधीही उठवले तरीही चालू शकते, कारण दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी घट उठवणारा असतील त्यांनी सकाळी 11 नंतर कधीही उठू शकता आणि जे लोक नवमीला घट उठवणार आहेत तर त्यांनी घट कधी उठवायचा तर त्यांनी पण शनिवारी सकाळी पहाटेपासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत कधीही उठवू शकतात। शनिवारी 12 तारखेला पहाटेपासून ते 11 वाजेपर्यंत कधीही घट उठवले तरी चालेल। त्यामुळे नवमीला जे घट उठवतात त्यांनी या वेळेमध्ये घट उठवायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला परंपरेनुसार घटाचे उत्थापन करायचे आहे। आता उपवास कधी सोडायचा तर नवरात्रीमध्ये काही जण 9 दिवसाचे उपवास करतात, तर काही जण उठता बसता करतात, तर काही जण अष्टमी आणि नवमीचा करतात। तर ज्यांच्या नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेपासून उपवास केलेला असेल तो उपवास आपल्याला शनिवारी 12 ऑक्टोबरला घट उठल्यानंतर सोडायचा आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नवमीला घट उठवले किंवा दसऱ्याला घट उठवले तरीही आपल्याला घट उठल्यानंतर उपवास सोडायचा आहे। आणि ज्यांनी फक्त अष्टमी आणि नवमीला उपवास केलेला आहे त्यांनी अष्टमीला उपवास धरायचा, नवमीला पण उपवास धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याला आपल्याला सकाळी घट उठल्यानंतर उपवास सोडायचा आहे, किंवा तुम्ही नवमीला उठवत असाल तर घट उठल्यानंतर उपवास सोडायचा आहे। त्याचबरोबर उठता बसता अनेक जण उपवास करतात, तर त्यांनी उपवास कधी सोडायचा आहे तर ज्यांनी उठता बसता उपवास केलेला असेल त्याने नवरात्रीच्या पहिल्या प्रतिपदेला उपवास केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडलेला असतो। तर
त्यानंतर आपल्याला शुक्रवारी महाअष्टमीला उपवास करायचा आहे. शुक्रवारी 11 ऑक्टोंबरला दिवसभर उपवास करायचा आहे. तुम्ही सकाळी संध्याकाळी उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, ज्याप्रमाणे तुम्ही उपवास केलेला असेल त्याप्रमाणे. आणि 12 तारखेला सकाळी घट उठल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. थोडक्यात काय तर यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे सर्वांनी दसऱ्याच्या दिवशी फक्त घट उठवल्यानंतर सोडायचे आहे. घट उठवायच्या आधी सर्वांकडे महानैवेद्य बनवला जातो. काही जण गोडधोडाचे पदार्थ बनवतात, तर अनेक ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. त्यामुळे आपल्याला दसऱ्या दिवशी घटाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घट उठल्यानंतर मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. काही जण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आधी थोडासा दही भाताचा नैवेद्य दाखवतात आणि घटामध्ये पण थोडासा दही भात टाकतात. गारवा म्हणून तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर करू शकता. आणि अनेक जण दही भात खाऊन पण उपवास सोडतात. किंवा तुमच्याकडे पुरणपोळी बनवली जात असेल तर पुरणपोळीचा सात्विक असं जेवण ग्रहण करून उपवास सोडायचा आहे. उपवास सोडतात तुम्हाला चुकूनही तामसी पदार्थाचे सेवन करायचे नाही. आणि कांदा लसूण पण यांचा समावेश तामसी पदार्थामध्ये आहे. त्यामुळे कांदा लसूणयुक्त पदार्थाचे सेवन करून उपवास सोडू नका. तर आपल्याला सात्विक अन्नपदार्थ सेवन करूनच उपवास सोडायचा आहे. यामध्ये तुम्ही दही भात खाऊन सोडू शकता किंवा पुरणपोळी खाऊन सोडू शकता किंवा देवीचा प्रसाद म्हणून एखादी कडकणी खाऊन पण उपवास सोडू शकता. त्याचबरोबर घट उठल्यानंतर जो अखंड दिवा असतो तो फुंकर मारून विझू नका. त्यातील तेल संपल्यानंतरच तो दिवा आपोआपच शांत होईल. त्यानंतर तुम्ही तो उचलून घासून पुसून स्वच्छ करून ठेवा. आपण ज्या दिवशी घट उठवणार आहोत तर त्याच दिवशी दसरा आहे. तर त्या दिवशी आपण देवांना स्वच्छ स्नान घालून त्याची स्थापना नवीन वस्त्रावरती करायची आहे आणि त्याची छान अशी पूजा करायची आहे. या दिवशी देवांना आवर्जून झेंडूची फुले, आपट्याची पाने व्हायची आहेत आणि याचं दिवशी नवरात्र उत्सवाचं उत्थापन आणि उपवासाचं पारणं होणार आहे. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.